हॅलो, हाय. आज आपण बघणार आहोत ह्या फ्लावर डेकोरेशनवाला केक कसा बनवला आहे. तर सगळ्यात पहिले मी तर ह्या फ्लावर डेकोरेशनचा केक बनवण्यासाठी इतका विचार करावा लागला की पहिले कसं बनवायचं, का बनवायचं. त्याच्या पहिले मला म्हणजे हे वेगळंच बनवायचा होता. हा केक फ्लावरवाला नव्हता बनवायचा, तर दुसरा बनवायचा होता. पण त्यासाठी मी गेली मार्केटला. पण तिथे मला म्हणजे ज्या सामान पाहिजे होतं ते नाही मिळालं. त्यामुळे मला वापस घरी यावं लागलं. त्यानंतर विचार केला की आता काय बनवू. खूप विचार केल्यानंतर म्हटलं चला एखादं म्हणजे यूट्यूबवर बघावं की काही वेगळं मिळेल का. ते बघितलं. त्यानंतर मला हे फ्लावर डेकोरेशनचा एक केकचा फोटो दिसला. तर विचार केला की चला असा बनवून बघू. नंतर विचारलं की हे स्टँड बनवासाठी आता आपल्याला पुन्हा मार्केट जावं लागेल. मग विचार केला. पहिलं मुलीला विचारलं माझ्या की बेटा मला असं बनवायचं आहे, गोल राऊंडचा रिंग, तर बनवून देशील का. तर ती म्हटली हां मम्मी, मी ना ह्या रिंग तुला बनवून देईन. त्याच्यासाठी मला आईस्क्रीमच्या काड्या पाहिजे. पुन्हा मार्केटला जावं लागेल. मग हे मार्केटला गेलेच होते. तर त्यांना म्हटलं की येता येता आईस्क्रीमच्या काड्या घेऊन या. त्यांनी आणल्या, आईस्क्रीमचे स्टिक आणले. आणि मग माझ्या मुलीने तो मला छानपैकी असा गोल राऊंडमध्ये रिंग बनवून दिला. आणि त्यानंतर तो रिंग बघून मला वाटलं की हां चला आता आपण फ्लावरवाला ह्या स्टँड बनवू आणि तो केक बनवायचा. फ्लावर तर ऑलरेडी होतेच माझ्याकडे, त्याच्यामुळे फ्लावरचं तर काही टेन्शन होतंच नाही. पण टेन्शन होतं ते स्टँड रिंगचा. तो माझ्या मुलीने मला छानपैकी बनवून दिला. नंतर मग आता म्हटलं आरामात आपण केक बनवून घ्यावे. मग चला मग बेस ठेवला केक बनवण्यासाठी. तो होतपर्यंत म्हटलं तोपर्यंत आपण केकचं डेकोरेशनसाठी जे फ्लावर लागतात ते काढून घेतले. त्यानंतर म्हटलं चला आता तोपर्यंत आपण फ्लावरचा छान रिंग बनवून घेऊ. आणि हा केक पण थोडा स्पेशलच होता, कारण तर पहिल्यांदाच मला ह्या केकचा ऑर्डर आला होता. आणि त्या ताईंनी मला पहिल्यांदाच सांगितलं होतं की मला केक हवा आहे. त्यांनी काही असं डिमांड केली नव्हती की मला म्हणजे डिझाईन एकदम अशी पाहिजे की तशी. मला असं वाटलं होतं की त्यांच्यासाठी असं काहीतरी वेगळी डिझाईन द्यायची. त्या थोड्या स्पेशलच होत्या. त्याच्यामुळे म्हटलं चला काहीतरी वेगळं, आजपर्यंत जे मी बनवलेलंच नाही तेच बनवून बघावे. म्हणून मग विचार केला की हां हाच केक ताईसाठी परफेक्ट आहे. मग सगळी तयारी केली. फ्लावर वगैरे सगळे चिपकवून घेतले त्या स्टँडला, रिंगला. आणि मग म्हटलं आता तोपर्यंत आपलं बाकीचा केकची तयारी करावी. आणि त्यांना पण केक हा चॉकलेटमध्येच पाहिजे होता. त्यांना दुसरा कोणताच फ्लेवर आवडत नाही. त्यामुळे त्या म्हटल्या की मी आजपर्यंत फक्त चॉकलेटचाच खाल्ला आणि मला फक्त चॉकलेटचाच केक पाहिजे. म्हटलं ठीक आहे ताई, तुमच्यासाठी मी चॉकलेटचाच बनवणार. आणि वरून ते पण होतं की पहिल्यांदाच त्यांनी माझ्याकडे ऑर्डर दिला आणि त्यांना आवडेल की नाही आवडेल हे पण नव्हतं, म्हणजे थोडंसं मनात वाटत होतं. म्हणून म्हटलं नाही चला, त्यांना तो जो खाल्ला आहे तोच केक दिलेला बरा असतो. म्हणून मग मी पण म्हटलं ताईला ठीक आहे ताई, चॉकलेटच घ्या. नाहीतर त्या मला पहिले विचारल्या होत्या की बाकी फ्लेवर पण आहेत का. म्हटलं हां आहे, पण मी अजून खाल्ले नाही. तर मग ठीक आहे म्हटलं, तुम्ही नाही खाल्ले तर मग ह्याच घ्या जो तुम्ही पहिले खाल्ला आहे तोच. आणि मग त्यांना मी दिला बनवून. मग थोडंसं वाटलं मला की मी हा रिंग असं ह्या केकमध्ये ॲडजस्ट करेल की नाही, मला बनवता येणार की नाही. त्याच्यासाठी थोडं वाटत होती भीती. पण नाही, एकदम छानपैकी मस्त बनवला. त्या ताईला पण खूप आवडला. त्या पण म्हणत होत्या की मला वाटलं नाही की इतका सुंदर तू केक माझ्यासाठी बनवशील. पण म्हटलं ताई तुमच्यासाठी केक मी कालपासून इतका विचार केला की म्हटलं चला काहीतरी स्पेशल आणि वेगळं बनवावे ह्यावेळेस. म्हणून मग मी तो केक बनवायला घेतला होता. आणि म्हणून म्हटलं की नको, आता तर ह्या बनवायचाच आहे आपल्याला. म्हणून मुलीला पण म्हटलं कसा झाला सांग. तर ती पण म्हटली मम्मी छान झाला. त्या स्टँडला फ्लावर वगैरे छान लावून घेतले. त्यानंतर मग मला फ्लावर लावल्यावर मग म्हटलं की मधामध्ये ताईचा एक फोटो पण लावावा. म्हणून पुन्हा सकाळीच गेली, प्रिंट काढून आणली. आणि त्यानंतर त्या प्रिंट केकच्या मधात लावला. त्यामुळे ते केकला पुन्हा छान लूक आलं. आणि ते लूक पाहून मला पण असं वाटलं की नाही हां आज मी काहीतरी वेगळं बनवलं, असं माझ्या स्वतःला खूप छान वाटलं की मी तो केक बघितला तर. आणि हा केक मी पहिल्यांदा बनवल्यामुळे माझी खुशी ही वेगळीच होती. कारण तुम्ही हा केक
पहिल्यांदाच बनवला होता. खूप दिवसाचा विचार केला, पण असं कधी वाटलं नाही बनवणार. पण म्हटलं चला आज स्पेशल व्यक्तीसाठी स्पेशल केक आहे, त्याच्यामुळे म्हटलं आज बनवूनच घ्यावा. आणि त्यांनी पण पहिल्यांदा दिला होता ऑर्डर, त्याच्यासाठी मला काहीतरी वेगळंच बनवायचं होतं. म्हणून मग तो मी बनवून घेतला आणि छान झाला. तुम्हाला पण कसा वाटला तो नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.